नमस्कार. या गीता संध्या वर्गात सर्वांचे मनापासून स्वागत करते. एषा ते भिहिता काही नाही, सांख्ये काही नाही, बुद्धिर्योगे बुवरती आघात, धीवरती आघात, गेवरती आघात, त्विमाम माच्या अनुस्वाराचा हलंत म, शृणु काही नाही, बुद्ध्या बुवरती आघात, युक्तो युवरती आघात, यया पार्थ पावरती आघात, कर्म बंधम क वरती आघात आणि धच्या अनुस्वाराचा हलंत म, प्रहास्यसी हा वरती आघात. एषा ते भिहिता सांख्ये, ते भिहिता सांख्ये, एषा ते भिहिता सांख्ये, एषा ते भिहिता सांख्ये, एषा ते भिहिता सांख्ये, एषा ते भिहिता सांख्ये. म्हणा दोनदा. एषा ते भिहिता सांख्ये, एषा ते भिहिता सांख्ये. हा, इथे येशा नाही म्हणायचा, एशा म्हणायचे. हा, कुठून तरी येशा आलं पण येशा नाही. एषा ते भिहिता सांख्ये, एषा ते भिहिता सांख्ये. म्हणा म्हणा दोनदा म्हणा. एषा ते भिहिता सांख्ये, एषा ते भिहिता सांख्ये. बुद्धिर्योगे त्विमां शृणु, बुद्धिर्योगे त्विमां शृणु. हा, बुद्धिर्योगे गे नंतर त्विमामची तची सुरुवात पोझिशन आणायची. त्विमाम शृणु, णू ह्रस्व म्हणायचा. बुद्धिर्योगे त्विमां शृणु, 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 बुद्धिर्योगे त्विमां शृणु. छान, पूर्ण ओळ घेऊया. एषा ते भिहिता सांख्ये, बुद्धिर्योगे त्विमां शृणु, एषा ते भिहिता सांख्ये, बुद्धिर्योगे त्विमां शृणु, एषा ते भिहिता सांख्ये, बुद्धिर्योगे त्विमां शृणु, एषा ते भिहिता सांख्ये, बुद्धिर्योगे त्विमां शृणु. हा, सांख्ये तिथे पण य दाखवायचं आपल्याला. हा, एषा ते भिहिता सांख्ये, बुद्धिर्योगे त्विमां शृणु. म्हणा दोनदा. एषा ते भिहिता सांख्ये, बुद्धिर्योगे त्विमां शृणु, एषा ते भिहिता सांख्ये, बुद्धिर्योगे त्विमां शृणु. खालची ओळ. बुद्ध्या युक्तो यया पार्थ, बुद्ध्या युक्तो यया पार्थ, बुद्ध्या युक्तो यया पार्थ, बुद्ध्या युक्तो यया पार्थ. म्हणा दोनदा. बुद्ध्या युक्तो यया पार्थ, बुद्ध्या युक्तो यया पार्थ. कर्मबन्धं प्रहास्यसि, कर्मबन्धं प्रहास्यसि, कर्मबन्धं प्रहास्यसि,
कर्मबन्धं प्रहास्यसि कर्मबन्धं प्रहास्यसि कर्मबन्धं प्रहास्यसि कर्मबन्धं प्रहास्यसि। छान. पूर्ण श्लोक. एषा ते भिहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबन्धं प्रहास्यसि। एषा ते विहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबन्धं प्रहास्यसि। छान. म्हणा. एषा ते विहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबन्धं प्रहास्यसि। एषा ते भिहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबन्धं प्रहास्यसि। हां, आपलं ना त्विमाम असं होतं ना, माला माचा वेळ द्यायचा. त्विमाम शृणु, त्विमाम. हां, त्विमाम शृणु असं नाही, माल पटकन नाही घ्यायचा. बुद्धिर्योगे त्विमाम शृणु. बुद्धिर्योगे त्विमां शृणु। हां, मा वाढवायचं पण नाही आणि कमी पण नाही करायला. म्हणा, अजून दोनदा म्हणायचं. एषा ते विहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबन्धं प्रहास्यसि। अजून एकदा. एषा ते विहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबन्धं प्रहास्यसि। आज आपण जे श्लोक शिकलो आहोत त्याचा अर्थ आपण जाणून घेऊया. अध्याय 2 श्लोक 39. एषा ते विहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबन्धं प्रहास्यसि. साधारण या काही श्लोकामध्ये भविष्यकालीन प्रयोग आहेत. म्हणजे असं केलंस तर बंधन होणार नाही, तसं केलंस तर तुला पाप लागणार नाही, तसं केलंस तर असं तुझं कल्याण होईल. थोडक्यात भगवंताला जी पुढची भीती, पुढची चिंता, काळजी अर्जुनाला लागली आहे ती सोडवायची. म्हणून अशा पद्धतीने आज तू कर्म कर, म्हणजे भविष्यामध्ये तुला पस्तावायची वेळ येणार नाही, हे भगवंताला इथे सांगायचंय. या श्लोकात जे सांगतायत त्याचा अन्वय असा, हे पार्थ एषा ते सांख्ये बुद्धिः अभिहिता योगे तु इमाम बुद्धिम शृणु. इथे बुद्धी या शब्दाला पुनरावृत्त करून घेतलेला आहे. एकदाच आलाय बुद्धी शब्द, पण तो दोन्हीकडे लावता येतो. एषा ते सांख्ये बुद्धिः अभिहिता योगे तु इमाम बुद्धिम शृणु यया बुद्ध्या युक्तः त्वं कर्मबंधं प्रहास्यसि. ज्या बुद्धीने संयुक्त झाला असता, ज्या बुद्धीने युक्त झाला असता तू कर्मबंधापासून मुक्त होशील. कर्मबंधांचं म्हणजे कर्मपाश जे आहेत, कर्मबंधनं जी आहेत ती तोडून टाकशील. प्रहास्यसि, प्रहाण असा शब्द आहे संस्कृतमध्ये. कर्मबंधांना छेदून मुक्त होशील. काय केल्यावर? एषा ते अभिहिता सांख्ये बुद्धिः योगे तु इमाम
बुद्धिम शृणु. आता जी आधीच्या सगळ्या सांख्य मार्गामध्ये सांगितलेली निश्चयात्मिका विवेक रूपिणी अशी बुद्धी तू जी ऐकलीस आतापर्यंत, जी अभिहित आहे, अभिहित म्हणजे आधीच सांगितलेली, आतापर्यंत हा सगळा ज्ञानमार्ग, सांख्ये बुद्धीही ते अभिहिता, ज्ञानमार्गाकडे आतापर्यंत जो ज्ञानाचा ज्ञानप्रधान मार्ग सांगितला तिथे तुझी जी बुद्धी लागलेली आहे, पूर्वोक्त ज्ञानमार्गामध्ये जो तुझा कल आहे, थोडक्यात काय आहे की अर्जुनाला कुठेतरी कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ वाटते. आता आपली जशी अवस्था होते तशी त्या अर्जुनाची आहे. आधुनिक काळामध्ये आपल्याला असे हजारो लोक भेटतात की अरे ते कर्म करण्यापेक्षा त्याच्या मागचं तत्वज्ञान समजून घ्या, त्याच्या मागचं विचार, ती संकल्पना समजून घ्या, करण्यापेक्षा समजून घेणं हे मोठं आहे. पण दुर्दैवाने असं दिसतं की ते समजून घेताना, संकल्पना समजून घेताना म्हणा, ते तत्वज्ञान समजून घेताना म्हणा, कर्म सुटून जातं, कर्म करायचं राहूनच जातं. संकल्पना कळली पण ते केलं पाहिजे तेच केलं नाही, ही जी कात्री आहे. बहुतांश लोक त्याची इतकी चर्चा करतात, इतकं ज्ञान 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 करतात की त्या ज्ञानाच्या मागे लागून कर्माचा पदर हातचा कधी सुटून जातो तेच कळत नाही. थोडं लक्षात घ्यायची गरज आहे. ज्ञान ते खरं जे कृतीमध्ये, क्रियेमध्ये उतरतं. एक सुंदर सुभाषितातला एक चरण आहे, यः क्रियावान स पंडितः. नुसत्या गप्पा मारून विद्वत्तेच्या, पांडित्याच्या भागत नाही. ते पांडित्य, ती विद्वत्ता जर कृतीत उतरली नाही, ती जर क्रियेत आली नाही, तर त्या पांडित्याचा, ज्ञानाचा सगळा उपयोग शून्य आहे. तात्पर्य काय, तर ही जी बुद्धी तुझी त्या सांख्य मार्गाकडे, ज्ञान मार्गाकडे कलू पाहतीये, एक कल्ली होतीये, ती आता योग मार्गाकडे लाव. शृणु, ऐक. काय म्हणतात भगवंत, शब्द बघा, एषा ते बुद्धी अभिहिता कुत्र सांख्ये मार्गे. सांख्य मार्गामध्ये, ज्ञान मार्गात सांख्य हा शब्द 3 वेगवेगळ्या संदर्भात येतो गीतेमध्ये. भारतीय दर्शनशास्त्रामध्ये सांख्य हा शब्द, ही संज्ञा एका दर्शनासाठी, दर्शन विशेषाला दिलेली आहे. कपिल मुनींनी सांगितलेला दार्शनिक सिद्धांत हा सांख्य दर्शन, सांख्य मार्ग म्हणून प्रसिद्ध आहे. दुसरा सांख्य याचा ढोबळमानाने केलेला अर्थ आहे ज्ञान मार्ग. संख्यानम, सम्यख्यानम सांख्यम. जे जसं आहे त्याचं तसं रूप विशद करणं, स्पष्ट करणं, हे ज्या मार्गामध्ये, ज्या तत्वज्ञान प्रणालीमध्ये केलं जातं त्याला सांख्य असा शब्द आहे. आणि तिसरा त्याचा, म्हणजे थोडक्यात त्याचा जो यौगिक अर्थ आहे, ज्ञानमार्ग हा त्याचा रूढार्थ आहे. यौगिक अर्थ काय आहे, म्हणजे आता मी जे सांगितलं, प्रत्येक गोष्टीचा विवेक हा त्यात सांगितलाय. हे काय आहे, त्याचं स्वरूप काय, प्रकृती काय आहे, तिचं स्वरूप काय, पुरुष काय आहे, त्याचं स्वरूप काय. कोणत्याही विचार पद्धतीमध्ये हे जे विश्लेषण आहे, विश्लेषण, चिकित्सा, मीमांसा, या सगळ्या गोष्टी कुठेतरी त्या वस्तूचं, त्या पदार्थाचं मूळ रूप समजून घेणं आणि सांगणं यावर अवलंबून आहे. आणि त्या सम्यख्यानाला सांख्य मार्ग म्हटलाय. ज्ञानमार्गामध्ये आपण नेमकं काय करतो, तर ज्ञानमार्गामध्ये प्रत्येक गोष्टीचं पहिलं विच्छेदन, विश्लेषण, विवेचन हे त्या सांख्य मार्गामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे या सांख्य म्हणजे थोडक्यात
कर्माच्या विचिकित्सेमध्ये जे तुझं सगळं चित्त लागलंय, तुझी बुद्धी लागलीये, ती आता कर्ममार्गाचं श्रवण करण्याकडे वळव. शृणु बुद्धिर योगे तू इमाम शृणु. या बुद्धीला आता योग मार्गाकडे लावण्यासाठी जे आवश्यक आहे ते ऐक, कान देऊन ऐक. थोडक्यात ज्ञान आणि कर्म यांचा समन्वय भगवंत इथे घालून देत आहेत. ते पुन्हा पुन्हा अर्जुनाला सांगतायत की तुझी बुद्धी फक्त ज्ञानमार्गाकडे जाऊ देऊ नकोस, तिला योगाचं म्हणजेच कर्मयोगाचं, कर्ममार्गाचं अधिष्ठान सोडता येणार नाही, तिने सोडता कामा नये. ज्या कर्म आणि ज्ञान समन्वित बुद्धीने तू या युद्धरूपी कर्माला तत्पर होशील, त्या बुद्धीमुळे तू कर्मबंधाला तोडून टाकशील, कर्मबंधातून मुक्त होशील, असा या 39व्या श्लोकाचा अर्थ आहे.